आज आपण महालिंगपूर या ठिकाणी शुगर कॅनचं टिश्यू कल्चरची रोपं जी तयार होतात तर ती कशा पद्धतीनं तयार होतात त्याच्यासाठी आपण इथं लॅबला व्हिजिट केलेली आहे आणि लॅबमध्ये आपण पाहतोय हे रोप बघतोय याच्यामध्ये आपण किती पद्धतीनं याची काळजी घेतलेली आहे आणि कशा पद्धतीने हे रोप तयार झालेलं आहे। तर सगळ्यांनी मिळून आम्ही आज महालिंगपूरमध्ये इथे व्हिजिट लॅबला हे आपण पाहतोय काचेच्या बाटलीमध्ये अशा पद्धतीने रोपं ठेवलेले आहेत। आपण तर त्याला एक आर्टिफिशियल कंडिशन मध्ये आपण ठेवलं असते। तर हे आपण टिश्यू कल्चरची रोपं जी तयार होतात ते आपण लॅबला व्हिजिट केलेली आहे आणि कशा पद्धतीने तयार होते हे आपण बघतोय इथं। ही ऊसाची आहे शुगर कॅनच्या या सगळ्या व्हरायटीज आहेत। ही शुगर कॅनची वेगवेगळी व्हरायटी आपण इथं पाहतोय। नमस्कार, आज आपण महालिंगपूर येथे रोहिणी बायोटेक इथं आपण व्हिजिट केलेली आहे आणि ह्याचं रोप किती दिवसामध्ये तयार होते आणि कशा पद्धतीने तयार होते या लॅबला व्हिजिट करून ही संपूर्ण माहिती आज आपण इथं सर्वांनी मिळून घेतलेली आहे आणि इथल्या सर्व मेंबर्सने आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे। संपूर्ण माहिती आम्हाला अगदी आतमध्ये लॅबमध्ये नेऊन व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे। तर त्याबद्दल सगळ्यांची मी आभारी आहे।